नमस्कार दर्शको, नवीन एका व्हिडिओमध्ये मी स्वागत करत आहे आपला सर्वांचा लाडका गणेश डवरे आणि आपण पाहता जीडी ऑलराऊंडर हे युट्यूब चॅनल. दर्शको, आपल्याला माहितीच आहे मी अत्यंत महत्त्वाचे अशा अपडेट घेऊन येत असतो आणि जेणेकरून त्याचा फायदा तुम्हाला होईल आणि समाज उपयोगी अशा ही माहिती प्रत्येक तळागाळातल्या व्यक्तीपर्यंत कशी पोहोचेल हेच मी पाहत असतो. त्यामुळे आजचा व्हिडिओ सुद्धा महत्त्वपूर्ण होणार आहे, आपल्याला फार उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे हा जास्तीत जास्त शेअर करा. आपले परिजन असतील, नातेवाईक असतील, सोशल मीडिया असेल, प्रत्येक ठिकाणी हा व्हिडिओ शेअर करा आणि जागृत राहा. दर्शको, आजचा विषय असणार आहे रेशन कार्ड संबंधी. आपल्याला रेशन कार्ड त्वरित लगेच मिळतं का नियमाप्रमाणे? तर बहुसंख्य लोकांचं मत आहे अजिबात आपल्याला वेळेवर रेशन कार्ड तिथले शासकीय अधिकारी देत नाहीत. तर ते जर देत नसतील आपल्याला रेशन कार्ड, तर आपले अधिकार जाणून घ्या. त्यामुळे आपण इथे सविस्तर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे साईडला जे घंटीचं बटन दिलेलं आहे त्यावर क्लिक करून जीडी ऑलराऊंडर हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तर दर्शको, वेळ न दवडता आपण आपले अधिकार आणि कायदे जाणून घेऊया. तर रेशन कार्ड मिळण्यास उशीर होतोय, जाणून घ्या कायदेशीर उपाय आणि हक्काची माहिती. दर्शको, रेशन कार्ड मिळण्यास उशीर होत असल्यास किंवा शासकीय कार्यालयात काम रखडल्यास कायदेशीर आणि प्रशासकीय मार्गाचा अवलंबन करून आपण काम लवकर मार्गी लावू शकता. महाराष्ट्रात रेशन कार्ड मिळण्याची प्रक्रिया ही आपले सरकार पोर्टलद्वारे ऑनलाईन चालते. रेशन कार्ड मिळण्यास विलंब होत असल्यास तर मी जे काही महत्वाची तुम्हाला हे सांगणार आहे, काय उपाययोजना करावी लागणार आहे, ते आपण जाणून घ्या आणि तीच अंमलात आणा. आपल्याला माहिती आहे ज्यावेळी आपण रेशन कार्डाला अर्ज करतो त्यावेळी तिथले शासकीय आपल्याला चकरा नकरा चकरा शासकीय अधिकाऱ्यांच्या नकरा हेच काने आपल्याला पडत असतं. त्यामुळे आपण काय करायचं आहे, ऑनलाईन अर्जाची सध्याची स्थिती आपल्याला तपासायची आहे. चेक स्टेटस ऑनलाईन. सर्वात आधी तुमचा अर्ज नेमका कुठल्या टप्प्यावर अडकला आहे ते तपासा. त्यानंतर पोर्टल महाराष्ट्र शासनाच्या आपले सरकार किंवा महापब्लिक वितरण महाफूड अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या. ट्रॅकिंग अर्जावर दिलेल्या ऍप्लिकेशन आयडी किंवा टोकन नंबर टाकून सध्याचे स्टेटस तपासा. अडकण्याचे कारण सुद्धा आपण त्यामध्ये पाहू शकता. कागदपत्राच्या कमतरतेमुळे फेर फीसाठी व्हेरिफिकेशन किंवा संबंधित अधिकाऱ्याच्या लॉग इन प्रलंबित आहे का ते तपासा. हा नंबर 1 पॉइंट. त्यानंतर काय करायचं आहे, संबंधित अधिकाऱ्याशी संपर्क साधा. परिक्षेत्र अधिकारी, तहसीलदार, अन्न नागरी पुरवठा अधिकारी तुमच्या अर्जाची कागदपत्रे तपासण्यासाठी ज्या कार्यालयात, तहसीलदार कार्यालयात किंवा परिमंडल कार्यालय, सर्कल ऑफिस जमा केलेली आहे त्या कार्यालयाच्या संबंधित पुरवठा निरीक्षण, सप्लाय इन्स्पेक्टर किंवा लिपिक क्लार्क यांची भेट घ्या. हा दुसरा पॉइंट आहे. त्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला पोच पातळी दाखवा. ज्यावेळी आपण एखादा अर्ज करतो त्यावेळी तिथलं शासकीय अधिकारी आपल्याला काय करतं, पोच देतं. त्या पोच दाखवा. अर्ज करताना मिळालेली पोच पावती रिसीड आपल्या सोबत ठेवा. हे 2 पॉइंट झाले. आता दुसरं काय आहे आपलं हत्यार, आरटीआय माहिती अधिकार अंतर्गत विचारणा करा. जर विनंती करूनही अधिकारी काम करत नसतील आणि विविध मुदतीस सामान्यत 30 दिवसाच्या आत रेशन कार्ड मिळणे अपेक्षित असताना विनाकारण उशीर होत असेल तर तुम्ही माहिती अधिकार कायद्याचा वापर करू शकता. संबंधित तहसीलदार कार्यालयाकडे जन माहिती अधिकारी PIO यांच्याकडे अर्ज करा. विचारण्याचा मुद्दा, माझं रेशन कार्ड. आता तुम्हाला अर्ज काय करायचा आहे बघा. संबंधित तहसीलदार कार्यालयाच्या जन माहिती अधिकारी जो असतो, आपल्या तहसीलमध्ये तहसीलदार कार्यालय असतं त्या ठिकाणी PIO म्हणून एक अधिकारी असतो. तहसीलदार कार्यालयातील जन माहिती अधिकारी त्याचं पद आहे. त्याला अर्ज करायचा आहे. अर्ज कसा करायचा आहे, माझं रेशन कार्ड अर्ज क्रमांक, टोकन नंबर टाकायचा आहे, दिनांक टाकायच्या या रोजी सादर केला आहे. सदर अर्ज अद्याप प्रलंबित ठेवण्याचे नेमके कारण काय आहे, तसेच हा अर्ज कोणत्या अधिकाऱ्याकडे प्रलंबित आहे त्याचे नाव व पदनाम द्यावे. त्यामुळे प्रशासनाला तात्काळ दबाव येतो. याची डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा मी अर्ज कसा करायचा आहे आणि काय आपल्याला कसा अर्ज कोणत्या ठिकाणी करायचा आहे, कुठल्या अधिकाऱ्याला करायचा आहे, हे डिस्क्रिप्शन मध्ये आपल्याला याची माहिती मिळेल. आपण डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन सविस्तर माहिती करू शकताय. आणि तरीही जर आपल्याला जर काय कळालं नसेल तर मला कमेंट करून सांगा, मी आपल्याला त्याचं उत्तर देण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन. तर हे पॉइंट 3 करायचं आहे. आता चौथं काय आपल्याला काय करायचं आहे, चौथा पॉइंट,
वरिष्ठांकडे रितसर तक्रार नोंदवा. जर स्थानिक अधिकारी काम करत नसतील, तर तुम्ही उच्च अधिकाऱ्याकडे तक्रार करू शकताय. कोणाकडे तक्रार करू शकताय? जिल्हा पुरवठा अधिकारी, डिस्ट्रिक्ट सप्लाय ऑफिसर, DSO, संबंधित जिल्हा अधिकारी कार्यालयातील पुरवठा विभागाकडे देखील तक्रार करू शकताय. कलेक्टर ऑफिसला पुरवठा विभाग जे आहे कलेक्टर ऑफिसमध्ये, तिथे जाऊन आपण संबंधित जो अधिकारी आपल्याला वेळ करतोय, त्याच्या विरुद्ध आपण तक्रार करू शकताय. हे आपले कायदे आहेत. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपले सरकार पोर्टल महाराष्ट्र शासनाने काय केलेलं आहे, आपले सरकार पोर्टल टोल फ्री क्रमांक महाराष्ट्र शासनाच्या 1967 किंवा 1000 या शासकीय हेल्पलाईनवर कॉल करून रेशन कार्ड मिळण्यास होणारा विलंबनास अधिकृत तक्रार नोंदवा आणि तक्रार क्रमांक कंप्लेंट नंबर घ्या. महापोर्टल गिव्हन्स आपले सरकार गिव्हन्स रिड्रेसल पोर्टलवर ऑनलाईन तक्रार दाखल करा. हे आपलं चौथा पॉइंट आहे. त्यानंतर काय करायचं आहे, पाचवा विहित मुदतीची माहिती. सिटीजन सेंटर महाराष्ट्र शासनाच्या नागरिक सनदेनुसार सिटीजन सेंट्रल नवीन रेशन कार्ड तयार करणे किंवा नावे समाविष्ट करणे याच्यासारख्या कामासाठी विशिष्ट कालावधी ठरवून दिलेला असतो. कायदेशीर मुदत संपल्यानंतरही विनाकारण टाळाटाळ होत असल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यावर थेट कारवाई आपण करू शकता. हे आपल्याला पाचवा पॉइंट आहे. सहावा पॉइंट काय आहे बघा, हे कागदपत्रे आणि गोष्टी सोबत ठेवा. म्हणजे कोणत्या आपल्याला बरोबर ठेवायच्या बघा, कार्यालयात जाताना किंवा तक्रार करताना खालील गोष्टी नेहमी आपल्याला जे मी काय सांगतोय ते ठेवा. मूळ ऑनलाईन अर्ज, त्याची पोच पावती, ओळख व पत्त्याचा पुरावा, उदाहरणार्थ आधार कार्ड, लाईट बिल. त्यानंतर जुने रेशन कार्ड सरेंडर केल्याची पावती दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित होत असतात. म्हणजे आपण एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जात असाल, एका तालुक्यातून दुसऱ्या तालुक्यात जात असाल, म्हणजे महाराष्ट्रात कुठेही जात असाल, तर जुने रेशन कार्ड आणि सरेंडर केल्याची पावती आपल्याला स्थलांतरित अर्ज तहसीलदार कार्यालयात मिळतो. ती पावती बरोबर ठेवा. हे आपले कायदे आहेत. रेशन कार्ड जर मिळायला आपल्याला विलंब होत असेल तर आपण जागरूक झाले असेल. पहिले दिवस दर्शको गेले, सरकारी काम आणि 6 महिने थांब. आता असं नाही चालणार. आता खूप प्रगत झालेली आहे टेक्नॉलॉजी. आपल्याला रेशन कार्ड आपला अधिकार आहे. संबंधित कोणताही अधिकारी असू दे, ते आपले नोकर आहेत. नोकर म्हणजे काय, शासकीय नोकर आपलं काम करण्यासाठी त्यांची नियुक्ती केलेली आहे आणि आपण मालक आहोत, जनता मालक आहे. कोणताही शासकीय अधिकारी हा आपला नोकर असतो, हे डोक्यात ठेवून जावा. ज्यावेळी आपण एखाद्या तहसीलदार कार्यालयात जातो, तर नोकर कोण आहे आणि मालक कोण आहे हेच नेमकं समजत नाही. नोकरासारखं राहिले पाहिजे, मालकांसारखं राहायला पाहिजे, पण कायद्याच्या कचाटीत राहून. हे लक्षात ठेवा. आपले अधिकार असेच जाणून घ्या. आणि जर तुम्हाला मी आणि इतरांसारखे माझं काही तामझाम नसतो, जे आहे ते तोंडी सांगत असतो, आपल्याला जागृत करत असतो. आणि त्यामुळेच कमी कालावधीत आपल्याला आपलं चॅनल इतकं प्रसिद्ध झालेलं आहे. त्यामुळे अजून मला प्रतिसाद द्या. अशाच नवनवीन माहिती मी येणाऱ्या काळात आपल्यासमोर सादर करणार आहे. त्यामुळे आपण जास्तीत जास्त इथे साईडला जे घंटीचं बटन दिलेलं आहे त्याच्यावर क्लिक करा. जेडी ऑलराऊंडर युट्यूब चॅनल सबस्क्राईब होईल आणि जास्तीत जास्त शेअर करा. चला तर दर्शको, नवीन एका व्हिडिओसाठी परत एकदा भेटू. तुर्तास धन्यवाद. नमस्कार. जय महाराष्ट्र.